रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हे जे काय लेक्चर आपण घेणार आहे याच्या अगोदरच मी सांगितलं, जवळपास मला टीचिंग क्षेत्रातला तब्बल 11 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मी एक चांगला शुभव्याख्याता आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल अँकर देखील आहे. त्याच्यामुळं बऱ्याच वर्षाचा इंजिनिअरिंग कॉलेजचा त्या ठिकाणी पुण्यामधला असणारा एक्सपिरियन्स, माझे स्वतःचे इंजिनिअरिंगचे पुण्यामध्ये क्लासेस होते. अशा पद्धतीचा असणारा पूर्ण एक्सपिरियन्स वापरून एक स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण ह्या अकॅडमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत आहोत. आपण MPSCचे याच्या अगोदर 2 स्ट्रॅटेजीचा एक आणि सिलेबसचा एक असे 2 व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ MPSC प्लस जी काय पोलीस भरती आहे, शिवाय ज्या काही सरळ सेवा आहेत, रेल्वे भरती आहे, शिक्षक भरती आहे, ह्या सर्व ज्या काही वेगवेगळ्या भरती होणार आहेत, MPSC गट ब, गट क, MPSC राज्यसेवा असेल, त्याच्यानंतर पोलीस भरती असेल, रेल्वे भरती असेल, शिक्षक सेवा भरती असेल, ह्या सर्व ह्याच्यासाठी असणारा चालू घडामोडीचा सेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत. तरी आजच्या या सेशनमध्ये आजचा हा भाग 1 असणार आहे. या भाग 1 मध्ये आपण चालू घडामोडीचा थेरॉटिकल पार्ट त्या ठिकाणी बघणार आहे आणि नेक्स्ट भागामध्ये त्याच्यावरती असणारे सिंगल लाईनर असतील, मल्टी लाईनर असतील, अशा पद्धतीने म्हणजे आयोग काय करतं, गट ब ला किंवा गट क ला त्या ठिकाणी मल्टी लाईनर क्वेश्चन विचारतं. म्हणजे 3-3 लाईनमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. तर ते कसे विचारले जातील, त्याला काही एक डिपनेस असेल, ते काही ठराविक क्वेश्चन. त्याच्यानंतर पोलीस भरतीला सरळ-सरळ वन लाईनर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर ज्या काही सगळ्या सरळ सेवा होतात, शिक्षक भरती होते, ह्याला सरळ-सरळ त्या ठिकाणी वन लाईनर क्वेश्चन विचारले जातात. तर ते सर्वच्या सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर करण्याचा आपण पार्ट 2 मध्ये प्रयत्न करणार आहे. आपण हे पार्ट क्वेश्चन जे काय आहेत, हे पार्ट 1 मध्ये जाणून बुजून घेणार नाही. कारण एक विद्यार्थी मित्रांच्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये प्रोसेस व्हायला पाहिजे, की नक्की अभ्यास काय केला पाहिजे आणि क्वेश्चन कसा फिरवून येऊ शकतो. ह्या दोघांमध्ये थोडा का होईना डिफरन्स काय राहिला पाहिजे विद्यार्थ्याच्या अँगलनं, या अनुषंगाने आपण हे 2 लेक्चर वेगवेगळे करणार आहोत. तर आपण लेक्चरला त्या ठिकाणी सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, जो काय आपण पहिलाच त्या ठिकाणी करंटचा जो काही क्वेश्चन घेतलेला आहे, ही करंटची सगळी सीरीज आहे. या करंटच्या सीरीजमध्ये आपण जे जे इम्पोर्टंट वाटते 1 ऑक्टोबर पासून ते 15 ऑक्टोबर पर्यंत, ते साधारणतः 15-16 16 ऑक्टोबर पर्यंत म्हणा, म्हणजे एक 15 जो काय ऑक्टोबरचे पहिला 15 दिवस आहेत, ह्या ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसामध्ये इम्पोर्टंट काय आहे, हे सगळं त्या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा, पहिलाच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे, की मिथुनदा मिथुनदा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. अत्यंत इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन आहे हा, की या वर्षीचा तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की चालू वर्षीचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, चालू वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार या वर्षीचा 2024 साली, म्हणजे 2000, हा ऍक्च्युली 2022 चा आहे, पण दिला गेलाय 2024 सालामध्ये. मग त्यामुळं तो पुरस्कार कितव्या नंबरचा आहे याच्यावरती आपण त्या ठिकाणी चालायचं. की आता बघा, क्वेश्चन असा विचारलाय, की दादासाहेब फाळके पुरस्कार या वर्षीचा कोणाला देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार 2022 चा आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याच्या अगोदरचा पुरस्कार ह्या वहिदा रेहमान यांना दिलेला आहे. आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस क्वेश्चन आन्सर त्या घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण हे कव्हरच करणार आहे, की मिथुनदा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा, हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. मग आता याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जाणार आहे, तर हा सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा स्टार पॉइंट आहे. हे जे काय आहे, हे आपण ऍज इट इज पेपर मधले कात्रणं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जे एक्झामिनर असतात हे कोणत्याही बुकचा रेफरन्स घेत नाहीत, ते नेहमी न्यूजपेपरचा रेफरन्स घेतात. मग न्यूजपेपर वाचत असताना की कात्रणामधला कुठला इम्पॉर्टंट पार्ट वाचला पाहिजे, क्वेश्चन कुठे फ्रेम होतो, किंवा हे बाकीचा फापट पसारा वाचत बसण्याची काय आवश्यकता नाही, ह्या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीने ती पीपीटी बनवलेली आहे. आता बघा, इथं मिथुन चक्रवर्ती यांची त्या ठिकाणी मी इमेज घेतलेली आहे. त्या इमेज मध्येच तुमच्या लगेच लक्षात येईल. ही इमेज पाहिली की तुमच्या आता ह्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्या ठिकाणी 100% लक्षात राहणार. मग तो त्यांना कधी देण्यात येणार आहे, जो काय 17वा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. या 17व्या राष्ट्रपती चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना तो देण्यात येणार आहे, म्हणजे प्रदान करण्यात येणार आहे. मग क्वेशन कुठे विचारला जाऊ शकतो? आता बघा, मिथुन चक्रवर्ती यांना बॉलिवूडचा पहिला डिस्को डान्सर असं म्हणतात. बघा, मग क्वेशन बऱ्याच एक्झामला असाही विचारला जाऊ शकतो. मग जर ते मिथुन चक्रवर्ती यांच्यावरती क्वेशन विचारणार, तर विचारणार की बॉलिवूड मधला, बघा, बॉलिवूड मधला पहिला डिस्को डान्सर म्हणून कोणाला ओळखले जाते, आणि खाली 4 वेगवेगळ्या त्या ठिकाणी सिने अभिनेत्यांची, हिरोईनची नावं देतील. तर लक्षात ठेवायचं की पहिले डिस्को डान्सर, त्याच्यामध्ये गोविंदाचं पण नाव असणार, ते ऋतिक रोशन देणार ऑप्शन मध्ये, मिथुन चक्रवर्ती देणार, आणि अजून काहीतरी अनिल कपूर वगैरे असं देणार, आणि फसवण्याचा प्रयत्न करणार. आता सगळे आपल्याला वाटणार ऋतिक रोशन पण चांगला डान्स करतो, गोविंदा पण चांगला डान्स करतो, मिथुन चक्रवर्ती पण चांगला डान्स करतो. मग कन्फ्यूज करण्याचं काम हे नेहमी जे एक्झामिनर असतात, हे एक्झामिनर करत असतात. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचंय की बॉलिवूड मधला पहिला डिस्को डान्सर होण्याचा मान हा मिथुन चक्रवर्ती यांना दिला जातो. मग हे जे काय मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपट सृष्टीमध्ये कधी कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केलं, तर इथं बघा पॉइंट दिलेला आहे. मिथुनदा यांनी 1976च्या मृगया या पहिल्या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगतामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. बघा, कुठला चित्रपट आहे? मृगया नावाचा जो काही चित्रपट आहे 1976 ला प्रकाशित झालेला. हा कधी प्रकाशित झाला, साल लक्षात ठेवणं महत्वाचं आहे का? साल इम्पॉर्टंट नाही, फक्त काय इम्पॉर्टंट आहे की हा चित्रपट इम्पॉर्टंट आहे. हा चित्रपट इम्पॉर्टंट आहे. मृगया चित्रपटाच्या माध्यमातून मिथुन चक्रवर्ती यांनी सिने सृष्टीमध्ये त्या ठिकाणी अभिनयाच्या माध्यमातून प्रवेश केला. हा एवढा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. 70व्या जो काही चित्रपट पुरस्कार आहे, त्याच्या चित्रपट पुरस्कार सोहळा आहे, या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी हे करण्यात येईल. मग तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, उद्याच्या आपण त्या ठिकाणी जो क्वेश्चन आन्सरचा याच्यावरती सेम क्वेश्चन आन्सर आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारताय, पोलीस भरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारताय, सरळ सेवा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारताय, या सेम फॉर्मॅटमध्ये मी क्वेश्चन आन्सरची सिरीज उद्या ह्याचा पार्ट 2 म्हणून त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की दादासाहेब फाळके पुरस्कार, बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार महत्वाचा काय काय की बाबा एका महाराष्ट्रीयन माणसाच्या नावानं भारतीय सिनेसृष्टीमध्ये दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा समजला जातो. बघा, सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा समजला जातो. आता बऱ्याच दिग्गजांना त्या ठिकाणी भेटलेला आहे. 2023 चा मी आता सांगितला, आता 2024 ज्यांना डिक्लेअर झालाय ते मिथुन चक्रवर्ती या ठिकाणी मी सांगितलंय. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की त्यांना टोटल दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे याच्यामध्ये किती रोख रक्कम दिली जाते, हे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. हां. हा देखील क्वेशन खूप जास्त इम्पोर्टंट आहे. इम्पोर्टंट का आहे हा क्वेशन? म्हणजे इम्पोर्टंट असण्याच्या पाठीमागचं कारण काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हा जो काय आहे, हा भारताचा, बघा, भारताचा हंगर इंडेक्स किती आहे, हा याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. इकॉनॉमिकचा जो काय टॉपिक आहे, या इकॉनॉमिकच्या टॉपिक्समध्ये वेगवेगळे इंडेक्स विचारले जातात. मग आपण काय करतो, हेनलेचा पासपोर्टचा क्रमांक कुठला, त्याच्यामध्ये कोण सगळ्यात एक नंबरला आलं, काय, हे बाकीचे इंडेक्स पाठ करतो, आणि मेन इंडेक्सला ज्यावेळेस आपण बरेच इंडेक्स पाठ केल्यानंतर महत्वाचा जो इंडेक्स आहे तोच आपल्या लक्षातून जातो. आता बघा, क्वेश्चन या ठिकाणी हे आहे तसं पेपर मधलं कात्रण मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. भारतात भुकेचा प्रश्न गंभीरच, बघा, गंभीरच. मग त्या ठिकाणी क्वेश्चन असा विचारला आयोगानं पण विचारलेला आहे याच्या अगोदर एमपीएससी न, की भारत हा उपासमारीच्या बाबतीत किंवा भुकेच्या बाबतीत खालीलपैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, तर तो गंभीर कॅटेगरीमध्ये येतो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. भारत भुकेच्या पातळीत गंभीर आहे, हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कुठल्या कॅटेगरी? वेगवेगळ्या 4 कॅटेगरी आहेत. आता इकॉनॉमिकच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं. पण या ठिकाणी फक्त एवढाच मुद्दा, करंटच्या आपण अभ्यास हा करंटच्या अनुषंगाने करतोय.
करंट मध्ये मुद्दा लक्षात घेत असताना भारत हा भुकेच्या बाबतीत, उपासमारीच्या बाबतीत हा गंभीर पातळीमध्ये येतो, एवढा मुद्दा लक्षात घ्यायचा. मग आता काय, 127 देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आलाय? भारत आलाय 105व्या स्थानी. कितव्या? 105व्या स्थानी. बघा, 105व्या स्थानी 127 देशांमध्ये आलाय. किती देशांमध्ये आलाय? डाटा पाठ करायचा नाही. तो कितवा आलाय हा बाकी मुद्दा ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. बघा, तो कितवा आलाय हा मुद्दा ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. लक्षात कसं ठेवायचं? बघा, हा हा जो काही इंडेक्स आहे हा कशाच्या संदर्भात आहे? भुकेच्या संदर्भात आहे. हंगर इंडेक्स आहे. जर भुकेच्या संदर्भात आहे तर त्याची ट्रिक अशी मी स्वतः तयार केलेली ट्रिक त्याची अशी लक्षात ठेवा की भारतात 10 रुपयांना 5 भाकरी देऊनही भारतात 10 रुपयांना 5 भाकरी देऊनही उपासमार गंभीर आहे. उपासमार गंभीर आहे. आता तुमचं कधीच विसरणार. मला सांगा, 10 रुपयात किती भाकरी भेटतात? 5 भाकरी भेटतात. बघा, भारतात 10 रुपयात 5 भाकरी दिल्या तरी पण भारतातली उपासमार कशी आहे? गंभीरच आहे. कशी आहे? गंभीरच आहे. म्हणजे ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे? गंभीर. भाकरी दिलीत त्याच्यावरून लक्षात ठेवायचं 10-5. 10-5 वरून किती झाले? 105. ओके, 10 रुपयांना 5 भाकरी, 105 आकडा राहिला का लक्षात? आता तो तुमचा कधीच विसरणार नाही. बघा, ट्रिक आपली अशी आहे, भारतात 10 रुपयांना 5 भाकरी देऊनही उपासमार गंभीरच आहे. किती रुपयांना? 10 रुपयांना 5 भाकरी दिलेत. 10 रुपयांना 5 भाकरी म्हणजे 10 रुपयांना 5 भाकरी. म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जी काही आपली भारताचा भुकेचा निर्देशांक आहे, याच्यामध्ये भारत हा 105व्या स्थानी आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग बघा, भारतात 80 कोटी जनतेला प्रत्येक महिन्याला किती 5 किलो धान्य मोफत दिले जाते? याचा कदाचित एक्झामिनर ह्या देखील पॉइंट वरती त्या ठिकाणी क्वेश्चन फ्रेम करू शकतो की भारतामध्ये सध्या बघा, आपलं मला त्या योजनेचं आता नाव आठवण आहे, तर त्या योजनेअंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सर्वसामान्य घरातली मुले, की 5 किलो त्या ठिकाणी आपल्याला रेशन भेटत असतं, बरोबर का? रेशन कार्ड वरती प्रत्येकाला 5 किलो भेटतं. मग ह्या 5 किलो मध्ये जे काय भेटत असते ह्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू भेटते, बरोबर का? तांदूळ आणि गहू भेटते. एकदा आयोगानं, मला वाटतंय 2018 सालचा पेपर असावा, राज्यसेवा प्रिलिम्स, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलाय की किती किलो भेटतंय? 5 किलो. बघा, ऑलरेडी त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. तुम्ही राज्यसेवा MPSC चा प्रिलिम्सचा 2018चा पेपर काढून बघा, त्यांनी क्वेश्चन डायरेक्टली विचारलाय की किती किलो भेटते, आणि किती किलो भेटल्यानंतर त्यांनी बी नंबरचं स्टेटमेंट असं दिलंय की गहू जे काय हे 3 रुपये किलो आणि तांदूळ जे काय हे 2 रुपये किलो ना त्या ठिकाणी वाटले जातात, असं त्यांनी फसवलेले. असं त्या ठिकाणी त्यांनी फसवलेले. आयोगाला एवढंच एक्सपेक्टेशन असतं की ज्या काय बारीक बारीक गोष्टी तर ह्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्यांनी काय केलं की ह्या उलट्या गोष्टी केल्या. ऍक्च्युली तांदूळ भेटतात 3 रुपयांना आणि गहू भेटतात 2 रुपयांना, पण आयोगाने काय केलं? ते वाक्य उलट केलं. आयोग बी स्टेटमेंट मध्ये देताना असं म्हणतं की 3 रुपये किलोनं गहू आणि 2 रुपये किलोनं तांदूळ या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी धान्याची वाटप केली जाते. त्या ठिकाणी धान्याची वाटप केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कसं आहे? चुकीचं आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? बघा, लक्षात ठेवण्याचा एक सोपा पर्याय. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. ह्या तांदूळामध्ये अक्षर किती? तांदूळामध्ये अक्षर किती? 1, 2 आणि 3 म्हणजे 100% 3 रुपये किलोनं तांदूळ त्या ठिकाणी दिले जातात. गव्हामध्ये अक्षर किती? 2 म्हणजे 2 रुपये किलोनं त्या ठिकाणी 2 रुपये किलोनं त्या ठिकाणी तुम्हाला गहू दिला जातो. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता पुढचा वाचा. भारतातील लाखो लोकांची उपासमार होत असल्याचे समोर आले आहे. 2024च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये 127 देशात भारत 105व्या स्थानी आहे. तुम्हाला वाटलंच तर त्या ठिकाणी जर झूम केलं तर दिसू पण शकतं, पण ठीक आहे. 105व्या स्थानी आहे. 2023 मध्ये बघा, 2023 मध्ये हे स्थान किती होतं? 111वं होतं. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे बरं का.
हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 2023 मध्ये बघा, 2024 मध्ये 105व्या स्थानी आणि 2023 मध्ये ट्रिपल एका, बघा ट्रिपल एका, प्रत्येकाला एक 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 भाकरी वाटून टाकली तरी पण आपली गरिबी जी भुकेची जी काय आहे, हा हंगर इंडेक्स संपे नाही. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचं? आता बघा, इलेक्शनचं वर्ष 2024 वर्ष इलेक्शनचं वर्ष होतं. त्याच्यामुळे काही अंकांनी त्या ठिकाणी घसरण झाली असं पण दाखवलं जातं. बघा इथं क्लिअरली म्हटलेलं आहे, 2023च्या 111वे आणि 2022चे 107वे स्थान याच्या तुलनेत यंदा किंचित सुधारणा झाली आहे. जर काही का होईना काही अंशी त्या ठिकाणी जर एखाद्या इंडेक्स मध्ये सुधारणा होत असेल, बदल होत असेल, तर त्या ठिकाणी आयोग फोकस करण्याचा प्रयत्न करतं. मग त्या ठिकाणी आता महत्वाचे मुद्दे आपण काय काय बघितले, की भारताचा 2024 मध्ये बघा, 2024 मध्ये भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स 105 आहे. 2023 मध्ये तो ट्रिपल एका होता, म्हणजे एक 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 भाकरी वाटली जायची. आता 10 रुपयांना 5 भाकरी वाटल्या, म्हणून किंचित सुधारणा झाली. मुद्दा लक्षात आला का? 2023 मध्ये काय केलं, प्रत्येकाला एक 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 भाकरी वाटली तरी पण ग्लोबल हंगर इंडेक्स काय सुधारणा नाही. म्हणून त्यांनी काय केलं, की 10 रुपयामध्ये 5 भाकरी वाटून टाकल्या. एक एक वाटण्याऐवजी 5 5 भाकरी वाटल्या. 10 रुपयात 5 भाकरी वाटल्यामुळे किंचितची सुधारणा झाली, तरी पण आपण गंभीर या कॅटेगरीमध्ये आहोत. मग हे करत असताना त्यांनी काय केलं, की रेशन कार्डच्या दुकानामधून आपल्याला 5 किलो या पद्धतीनं काय केलं, धान्य वाटप केलं. त्याच्यामध्ये 3 रुपये किलोनं तांदूळ आणि 2 रुपये किलोनं गहू अशा पद्धतीचं वाटप केलं. मग टोटल 5 किलो आपल्याला धान्य दिलं जाते. त्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू याचा समावेश आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आता गहूचा समावेश का आहे आणि तांदळाचा समावेश का आहे? किनारपट्टी भागामध्ये जास्तीत जास्त तांदूळ खाल्ला जातो. दुसरी गोष्ट, की गहू आपल्याकडे हरित क्रांती झाली. हरित क्रांतीमुळे आपल्याकडे गव्हाचं उत्पादन नॉर्मन बोरलॉग आणि एम एस स्वामीनाथन, नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक आणि भारताचे हरित क्रांतीचे जनक म्हणजे कोण, एम एस स्वामीनाथन, या दोघांच्या मदतीनं त्या ठिकाणी मेक्सिकन गव्हाबरोबर संकर करून भारतामध्ये त्या ठिकाणी हरित क्रांती त्या ठिकाणी घडवून आणली. म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे देखील म्हणतात. आणि म्हणून हे जे काही उपासमार दिसते याच्यावरती काही प्रमाणावरती कंट्रोल होण्याचं काम ह्या हरित क्रांतीच्या माध्यमातून झालं. किंचित सुधारणा झाली. मात्र देशात भुकेची स्थिती गंभीरच असून माता आरोग्य आणि शिशु आहारावरती तातडीने लक्ष देण्याची त्या ठिकाणी गरज आहे. पण आपल्या शेजारच्या असणाऱ्या कंट्री जसं की नेपाळ 68व्या स्थानी, श्रीलंका 56व्या स्थानावरती आणि बांगलादेश 84 स्थानावरती आहे आणि त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. चीन, सौदी अरेबिया आणि कुवेतसह 22 देश हे पहिल्या क्रमांकावरती आहेत. चीन, सौदी अरब आणि कुवेतसह 22 देश पहिल्या क्रमांकावरती आहेत. याचा अर्थ तिथे लोकांची उपासमार होत नाही. चीनमध्ये लोकांची उपासमार होत नाही. तब्बल 22 देश या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आहेत. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल, की सर त्या ठिकाणी अमेरिका, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, अहो त्यांच्याकडे भुकेचा हा प्रश्नच नाही. ती ऑलरेडी श्रीमंत लोक आहे. भूक हा त्यांचा विषयच येत नाही. गरिबी हा त्यांचा विषयच येत नाही. त्यांच्यामध्ये रिलेटिव्हली पॉवर हा कन्सेप्ट आहे. आपल्याकडं ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि त्यांच्याकडं रिलेटिव्ह पॉवर्टी आहे. म्हणजे रिलेटिव्हली डोनाल्ड ट्रम्पपेक्षा दुसरा कोणतरी असेल, एलॉन मस्क असेल, हा रिलेटिव्हली श्रीमंत आहे. म्हणजे त्यांच्यामुळे रिलेटिव्हली पुअर असा कन्सेप्ट आहे आणि आपल्याकडे ॲब्सोल्यूट पॉवर्टी कन्सिडर केली जाते. मग त्यामुळे लक्षात घ्यायचं की हा जो काही इंडेक्स त्या ठिकाणी सादर केलाय, या इंडेक्समध्ये तब्बल 22 देश हे पहिल्या क्रमांकावरती आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या शेजारी असलेल्या चायनाचा क्रमांक लागतो. म्हणून तो मुद्दा लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेची गोष्ट आहे. यदा कदाचित आयोग फार जास्त डेप्थ मध्ये गेलं तर त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पोलीस भरतीला सरळ सेवांना सरळ सरळ 105 एवढ्याच एका आकड्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा भारत सध्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, तर भारत हा गंभीर कॅटेगरीमध्ये आहे. याच्या पलीकडे सरळ सेवांना क्वेश्चन विचारला जाणार नाही. पण ज्यावेळेस आपण एमपीएससी गट ब असेल किंवा गट क मध्ये असेल, त्यावेळी त्यांनी डिरेक्टली त्या ठिकाणी जर तुम्ही एमपीएससीचा गट ब चा गट क चा जर अर्थशास्त्रातला टॉपिक जर काढून बघितला, तर त्याच्यामध्ये आयोगानं सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन केले की दारिद्र्य आणि लोकसंख्या या टॉपिकच्या अंडर हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. ओके, मग बाकीचे त्या ठिकाणी हे मुद्दे इथं मेन्शन केलेले आहेत. हे काय आपल्या दृष्टीने काय तेवढे फारसे इम्पॉर्टंट नाहीत. परंतु जगात सर्वाधिक कुपोषित मुलं ही कुठं आहेत, हा देखील मुद्दा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. हा IMP मुद्दा आहे
की जगात सर्वाधिक कुपोषित मुले, बघा सर्वाधिक कुपोषित मुले ही भारतामध्ये आहेत. जवळपास 18.7% मुले ही भारतामध्ये कुपोषित आहेत. असा जर क्वेश्चन विचारला की जगातील सर्वाधिक कुपोषित मुलं कुठं आहेत, तर जगातील सर्वाधिक कुपोषित मुलं ही आपल्या भारतामध्ये आहेत. एवढा हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला जर सपोज जर दिसत नसेल तर थोडं झूम केल्यानंतर पण त्या ठिकाणी दिसू शकतं की जगातील सर्वाधिक कुपोषित मुले ही भारतामध्ये आहेत. त्याच्यानंतर चीन, सौदी अरेबिया, कुवेत यासह 22 देश हे पहिल्या क्रमांकावरती आहेत वगैरे वगैरे. हे असे पॉइंट आपण सांगितलेले आहेत. ओके, पुढचा मुद्दा हा हा देखील क्वेश्चन IMP आहे. IMP काय आहे की जर एखाद्या स्पोर्ट मधील एखादा खूप चांगला मोठा खेळाडू यांनी जर रिटायरमेंट घोषित केली असेल तर त्याच्यावरती आयोग शक्यतो क्वेश्चन विचारतं. आणि शक्यतो क्रिकेट सोडून त्या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचा जास्तीत जास्त ट्रेंड ठिकाणी दिसतो. 2023 चा MPSC चा गट ब चा पेपर विचारला तर सरळ सरळ त्यांनी नोवाक जोकोविचनं खालीलपैकी किती ग्रँड स्लॅम जिंकलेत असा डायरेक्टली क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामुळं हा क्वेश्चन मला म्हणजे हा जो काय पॅरामीटर आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतो. ह्या कात्रणामध्ये जे काय आपण वर्तमानपत्रातलं हे कात्रण घेतलंय ह्याच्यामध्ये लिहिले बघा, लाल मातीच्या बादशाचा टेनिसला अलविदा. मग लाल मातीचा बादशाह ज्याला क्ले कोर्टचा बादशाह असं म्हटलं जातं तो कोण आहे, तर राफेल नदाल. कोण आहे, राफेल नदाल. इथं बघा मी लिहिले नदालचा बाय बाय. हा, मग राफेल नदाल हा कोणत्या खेळाशी निगडीत आहे हा देखील क्वेश्चन सरळ सेवा, पोलीस भरती यांसारख्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. बऱ्याचशा जणांना माहिती पण नसेल की नदाल हा टेनिसपटू आहे. कोण आहे, टेनिसपटू आहे. आणि त्यांनी सध्या आता सर्व प्रकारच्या टेनिसमधून त्या ठिकाणी निवृत्ती घेण्याचं ठरवलेलं आहे. मग जर त्यांनी निवृत्ती घोषित केलेले तर त्याला काय म्हणतात, तर असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूला लाल मातीचा बादशाह किंवा क्ले कोर्टचा बादशाह असं म्हटलं जातं, तर राफेल नदाल यांना लाल मातीचा बादशाह असं समजलं जातं. मग आता लाल मातीचा बादशाह असं त्या ठिकाणी का म्हटलं जातं, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोटल 4 टेनिसच्या स्पर्धा होत्यात. खाली ऑस्ट्रेलियापासून सुरुवात होते, लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियन ओपन असे. ओपन हा शब्द सरळ सरळ लक्षात घ्या. ओपन हा सरळ सरळ शब्द टेनिस या खेळाशी संबंधित आहे. ही आपली ट्रिक आहे. ट्रिक काय आहे की बाबा ओपन हा शब्द जर दिसत असेल, ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, विम्बल्डन असेल किंवा फ्रेंच ओपन असेल, ह्या सर्व ओपन स्पर्धा ह्या ज्या चारीच्या चारी विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ह्या चारीच्या चारी ओपन स्पर्धा ह्या टेनिस खेळाच्या संदर्भात आहेत. आणि आयोगानं MPSCनं किंवा वेगवेगळ्या सरळ सेवांमध्ये वारंवार याच्यावरती क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसतात. आता बघा, लाल मातीचा बादशाह कोणाला म्हटलं जातं, राफेल नदालला म्हटलं जातं. लाल मातीचा बादशाह का म्हटलं जातं, बाकीच्या सगळ्या ज्या काही टेनिस स्पर्धा आहेत किंवा कॉम्पिटिशन आहेत ह्या ग्रासवरती खेळवल्या जातात. एकमेव फ्रान्स ओपन जी का आहे ही क्ले कोर्ट वरती म्हणजे लाल मातीवरती खेळवली जाते. कुठली, फ्रान्स ओपन. बघा, क्ले कोर्ट वरती रंगणाऱ्या फ्रेंच खुल्या म्हणजे काय, ओपन. मराठीमध्ये ओपनला काय म्हणणार, खुल्या. क्ले कोर्ट वरती रंगणाऱ्या, क्ले कोर्ट वरती कुठली स्पर्धा रंगते, फ्रेंच ओपन रंगते. क्ले कोर्ट वरती रंगणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेमध्ये तब्बल 14 पदे जिंकणाऱ्या आणि केवळ 4 वेळे पराभूत असणाऱ्या, ना भूतो ना भविष्यते अशी कामगिरी करणाऱ्या, लाल मातीचा बादशाह अशी ख्याती मिळवणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालची पुढील डेव्हिड चस्काच्या अंतिम सामन्यापासून तो टेनिसला काय करणार आहे, अलविदा करणार आहे. एवढ्या पॉइंट वरती कमीत कमी 3 क्वेश्चन मी त्या ठिकाणी तयार करू शकतो किंवा स्टेटमेंट तयार करू शकतो. बघा की राफेल नदाल हा खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे. कोणत्या देशाचा आहे, स्पेन या देशाचा राफेल नदाल हा स्पेन या देशाचा खेळाडू आहे. दुसरा मुद्दा की राफेल नदालनं राफेल नदाल यांनी खालीलपैकी कोणत्या सामन्यानंतर निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे, तर जो काही डेव्हिड चषक होणार आहे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात शेवटचा सामना आहे. फसवण्यासाठी ते असंही म्हणू शकतात, अमेरिकन ओपन, सगळ्यांना माहिती सगळ्यात लास्टला अमेरिकन ओपन होते. अमेरिकन ओपन किंवा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर राफेल नदाल यांनी
निवृत्तीची घोषणा केली किंवा असंही म्हणू शकतील फ्रान्सच्या बघा फ्रान्सच्या टेनिस स्पर्धेनंतर फ्रान्सच्या ओपन टेनिस स्पर्धेनंतर राफेल नदाल यांनी त्या ठिकाणी टेनिसमधून निवृत्ती होण्याची घोषणा केली. तर तसं नाही, लक्षात घ्या. या कुठल्याच ज्या काही 4 ओपन स्पर्धा होतात त्याच्यामधून नाही, तर डेव्हिड कपामधून त्या ठिकाणी त्यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे. बघा त्याच्यानंतर ह्या राफेल नदाल यांनी टोटल ह्याच्यामध्ये बघा आले दुसऱ्या पेपरमध्ये स्पेनचा आहे. राफेल नदाल कुठला आहे? स्पेनचा आहे. तर त्यांच्या नावावरती किती ग्रँड स्लॅम आहेत? तर टोटल 22 ग्रँड स्लॅम आहेत. बघा टोटल किती ग्रँड स्लॅम आहेत? 22. त्या 22 पैकी फ्रेंच ओपनला किती जिंकलेत? 14 जिंकलेत. त्याच्यामुळे दोन्ही मुद्दे फसवे आहेत. यदा कदाचित ज्यांनी एवढंच कात्रण वाचलंय त्यांना फ्रान्समध्ये त्यांनी किती जिंकले हा मुद्दा त्या ठिकाणी त्यांना सापडणार नाही. त्याच्यामुळे ऍटलिस्ट 2-2 पेपरमध्ये बाकीचा डाटा हा गेल्या महिन्यात लिव्हर कपमध्ये गेला किंवा काय झालं आणि त्यांनी सोशल मीडियावरती भावनिक टिप टाकले असले मुद्दे त्या ठिकाणी विचारले जात नाहीत. क्वेश्चन कुठं विचारणार आहे? एक्झामिनर विचार काय करणार? सगळ्यांना माहिती असणार राफेल नदालनं 22 ग्रँड स्लॅम जिंकले आणि त्याच्यापेक्षा एक ग्रँड स्लॅम जास्त म्हणजे किती? टोटल 23 ग्रँड स्लॅम हे इथं बघा मुद्दा मी लिहिलेला आहे. सर्बियाचा कुठल्या? सर्बिया देशाचा नोवाक जोकोविच याने त्याच्यापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम जिंकलेली आहेत. म्हणजे जो राफेल नदालनं जिंकलेत 22, सर्बियाचा जो काय नोवाक जोकोविच आहे त्यानं नदालपेक्षा एक जास्त म्हणजे 23 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा मान कोणाला भेटतो? सर्बियाच्या. बघा देश लक्षात राहणं महत्वाचे आहे. नदाल कुठला आहे? स्पेनचा आहे. नोवाक जोकोविच कुठला आहे? सर्बियाचा आहे. नदालनं किती ग्रँड स्लॅम जिंकलेत? 22 जिंकलेत. ह्या 22 पैकी फ्रेंच ओपन किती जिंकलेत? तर ह्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे बघा. टोटल 14 फ्रेंच ओपन. टोटल 14 फ्रेंच ओपन त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेले आहेत. जेवढ्या 22 जिंकलेत या 22 पैकी 14 फ्रेंच ओपन त्यांनी जिंकलेले आहे. आयोग काय करणार? ह्या ठिकाणी 22च्या तिथं 21 देणार. बघा 23 देणार नाही कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की 23 हे कोणी जिंकले? सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं जिंकलेत. कोणी? सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं जिंकलेत. तर ते काय करणार? हिथं एक तर फ्रेंच ओपन वरती क्वेश्चन हिट करण्याचा प्रयत्न करणार, एक तर 13 देणार किंवा 15 देणार अशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे हा आकडा लक्षात ठेवणं IMP आहे. त्याच्यामुळे हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. यदा कदाचित आयोग फसवण्यासाठी इथं 13 देऊ शकतं किंवा 15 देऊ शकतं. शक्यतो आयोग +1 किंवा -1 या स्ट्रॅटेजीमध्येच खेळतं. याच्यापेक्षा जास्त स्ट्रॅटेजी मध्ये ते खेळत नाही. दिला तर यदा कदाचित आकडा करेक्ट पण देऊ शकतं. परंतु आयोगाची ही किमान अपेक्षा असते की एवढा मोठा टेनिसपटू आहे की ज्याने कित्येक वर्ष ही कारकीर्द गाजवली तर त्यांनी टोटल किती ग्रँड स्लॅम जिंकले. जर त्याला मातीचा बादशाह म्हणत असतील किंवा फ्रेंच ओपनचा बादशाह म्हणत असतील तर मग त्याने टोटल फ्रेंच ओपन किती जिंकल्यात? बेसिक क्वेश्चन आहेत ना. म्हणजे क्वेश्चन हार्ड नाही आहेत. क्वेश्चन फार सोपे येतं. डाटा बाकीच्यांचा पाठ करत बसायचा नाही. महत्वाची जे काही व्यक्ती असेल त्याचेच आकडे पाठ करायचे, आदर आकडे पाठ करायचा नाही. हा मुद्दा तुम्ही माझ्याकडून लक्षात घ्या. ओके. पुढचं बाकी ऑलिम्पिकमध्ये वगैरे त्यांची कामगिरी अशा पद्धतीने लिहिलेली आणि इथं बघा फ्रेंच ओपन 14 जिंकलेले आहेत, अमेरिकन ओपन 4 जिंकलेले आहेत आणि ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन 2-2 जिंकलेले आहेत असा देखील त्या ठिकाणी मी मेन्शन केलेले आहे आणि डेव्हिड कप हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा त्या ठिकाणी कप असणार आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. यदा कदाचित आगामी काळामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी वर्षाच्या परीक्षेमध्ये आता वार्षिक हे परीक्षा आहे. मग आपली कंबाईनची बी होणार आहे, बी होणार, ग्रुप सी होणार, त्याच्यानंतर दोन्हीच्या मेन्स होणार, परत 2025च्या ऍड पडणार, 25 पासून परत सरळ सेवा येणार. त्याच्यामुळे येत्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये या मुद्द्यावरती कोणत्या ना कोणत्या तरी एक्झामला 100% क्वेश्चन विचारलाच जाईल असं मला वाटतं. ओके. पुढचा क्वेश्चन. हां. नुकतंच सगळ्यांना माहिती आहे, की रतन टाटा यांचं निधन झालं आणि सर्व देश हळहळला, की जो माणूस त्यांना भेटणाऱ्या संपत्तीच्या टोटल 66% दान करायचा. बघा, जेवढं त्यांना संपत्ती भेटायचे, कितीतरी एम्प्लॉयी त्यांच्याकडे कामाला आहेत, त्यांना भेटणाऱ्या टोटल 66% दान करणारा एवढा मोठा माणूस मेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती मी एक शॉर्ट पण बनवलेला आहे. एवढे मोठं उद्योगातलं रत्न हरपलं. त्याच्यावरती एक 1.5 मिनिटाचा शॉर्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक्झामला कुठं-कुठं क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. पद्मविभूषण कधी भेटला? पद्मभूषण कधी भेटला? महाराष्ट्र भूषण कधी भेटला? त्याच्यानंतर त्यांना आसाम वैभव कशासाठी दिला गेलेला आहे? त्याच्यानंतर त्यांना आत्ताच
पी व्ही नरसिंहराव 2024चा त्यांना खालीलपैकी कोणता नुकताच पुरस्कार भेटलेला आहे? पी व्ही नरसिंहराव त्या ठिकाणी स्मृती सन्मान 2024 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे आणि एवढी मोठी व्यक्ती होती म्हणजे त्यांच्याबद्दल मला आता मुद्दा आठवला म्हणून सांगतो, की फ्रान्सच्या राजानं त्यांचा गौरव सॉरी फ्रान्सच्या नाही इंग्लंडच्या राजानं त्यांचा गौरव करण्याचं रतन टाटांचं ठरवलं होतं आणि रतन टाटांना इन्व्हाईट केलं, की तुम्ही इंग्लंडमध्ये या आणि तुमचा सन्मान स्वीकारा. तर त्यावेळी रतन टाटा यांनी तुम्ही पाहू शकता, की रतन टाटांबरोबर एक शंतनू नावाचं पुण्यातलं पोरगं आहे. तर त्या मुलानं कुत्र्यांना वाचवण्यासाठी काहीतरी एक स्कीम घेऊन तो रतन टाटांकडे गेला होता आणि रतन टाटांनी फार मोठी त्याला मदत केली आणि त्याला आपल्या जवळ ठेवलं आणि वगैरे, वगैरे त्या सगळ्या गोष्टीत. परंतु त्यांचं एक कुत्रं आजारी होतं आणि ते कुत्रं आजारी असल्यामुळं रतन टाटांनी इंग्लंडच्या त्या राजाला कळवलं, की माझा कुत्रा आजारी असल्यामुळं तो पुरस्कार घेण्यासाठी मी येऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर जे काही इंग्लंडचे राजे तर त्या इंग्लंडच्या राजांना त्याचे जे काही असतील खाली सचिव वगैरे कोण पी असतील त्यांनी सांगितलं, की म्हटले बा की कुत्रा आजारी म्हणून रतन टाटा येत नाही. तर राजा म्हटला म्हणूनच त्यांना रतन टाटा म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, की अगदी बारीक-बारीक गोष्टीमध्ये एखाद्या माणसाचं मोठेपण लपलेलं असतं. म्हणजे जे काय आपले नितीनजी गडकरी साहेब आहेत, ते नितीनजी गडकरी साहेबां त्यांचा एक किस्सा सांगतात, की स्वतः ड्रायव्हिंग करायचे. जे रतन टाटा आहेत, हे कुठं जायचं असेल स्वतः ड्रायव्हिंग करायचे, स्वतःची बॅग स्वतः हातामध्ये घ्यायचे. म्हणजे एवढा मोठा देशाचा करोडपती, तरी देखील स्वतःची कामं स्वतः करायचा. मग आपण तर किती सर्वसामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे आपली कामं दुसऱ्याला सांगणं म्हणजे आपण काय करतो लायब्ररीतनं घरी जातो अभ्यास करून आपल्याला वाटतं आईनं म्हणजे आयतं ताट आपल्या समोर मांडावं, तिनंच परत ते उचलून ठेवावं. ह्या गोष्टी थोड्या कमी जर केल्या, स्वतःला जर शिस्त लावली, तर ती शिस्त 100% अभ्यासामध्ये उतरत असते. मग आता एवढा मोठा व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांची जी काही वेगवेगळी 2 पुस्तकं आहेत वगैरे त्यांच्यावरती आगामी काळामध्ये 100% एवढ्या येत्या वर्षात क्वेशन हा विचारलाच जाणार आहे. शिवाय त्यांचा जन्म मुंबईमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ती एक अभिमानाची बाब आहे. पारसी कुटुंबातला आहे. मग त्यांच्यावरती एक मी शॉर्ट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. परंतु जे काही नोएल टाटा आहेत, हे रतन टाटांचे आगामी काळामध्ये त्या ठिकाणी उत्तराधिकारी होणार आहेत. एकदम सिंगल लाइनर क्वेशनमध्ये जर विचारला, की रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण होणार आहे? तर हे जे काही नोएल टाटा जे काही आहेत, हे रतन टाटांचे उत्तराधिकारी होणार आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. पुढचा क्वेशन हा ऑलरेडी मी त्या शॉर्टमध्ये कव्हर केलेला आहे. की महाराष्ट्र शासनानं त्यांच्या म्हणजे स्मरणार्थ जे काही महाराष्ट्र शासनाचं उद्योग भवन आहे आणि उद्योगरत्न पुरस्कार आहे, ह्या दोघांना रतन टाटांचे नाव देण्याचं राज्य सरकारनं त्या ठिकाणी घोषित केलं. हे बघा, पहिलाच महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय रतन टाटा असताना आपल्याला दिसतात. ही इमेज लक्षात ठेवायची. इमेज लक्षात ठेवली की हा पुरस्कार कधीचा आहे? 2023 सालचा आहे. बघा, आयोग फसवण्यासाठी हळूच आपल्याला 24 पण करू शकतं. त्याच्यामुळे सालावरती लक्ष द्यायचं. काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे साल आपल्याला माहिती असले पाहिजेत, असा त्या ठिकाणी आयोगाचा अट्टहास असतो. अगदी बेसिक कॉमन गोष्टींनाच आयोग हिट करतं. विनाकारण कुठले पण साल विचारत बसत नाही. पण इम्पोर्टंट गोष्टींचे साल आपल्याला माहिती असावं. जर महाराष्ट्र शासन पहिल्यांदाच एखादा पुरस्कार देत असेल, तर त्याचं साल लक्षात ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. 2023 साली आणि 2024 सालाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन स्वर्गीय रतनजी टाटा साहेब यांचं त्या ठिकाणी नाव देणार आहेत असा त्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. ही इमेज लक्षात ठेवा. तुमच्या 100% ते लक्षात राहील. पुढचा मुद्दा हा देखील आपल्या दृष्टीनं इम्पॉर्टंट मुद्दा आहे. इम्पॉर्टंट मुद्दा आहे. का? देशातील पहिले संविधान भवन हे महाराष्ट्रात होणार आहे. यदा कदाचित जर सेम ॲज इट इज क्वेशन एक्झामिनरला फ्रेम करायचा म्हटला, तर ते काय करणार? ह्या महाराष्ट्राला झाकणार. देशातील पहिले संविधान भवन खालीलपैकी कुठे तयार होणार आहे? कर्नाटक, गुजरात, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र. सरळ-सरळ कुठं होणार आहे? महाराष्ट्रात होणार आहे. आता अजून त्यांना डेप्थमध्ये क्वेशन न्यायचा म्हटलं, तर ते काय करतील? की देशातील पहिले संविधान भवन हे महाराष्ट्रात होणार आहे. पण कुठं होणार आहे? तर ते पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. मी ह्या ठिकाणी बघा हायलाइट केलेले. पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचं बघा ही इमेज पण त्या ठिकाणी आहे. हे तिथले जे काही आमदार आहेत महेश लांडगे साहेब त्यांच्या ह्या म्हणजे प्रयत्नातून ही साकार झालेली. आपल्याला आमदार कोण हा प्रश्न विचारला नाही. परंतु भारतीय लोकशाहीचा पाया असलेले संविधान तथा राज्यघटनेचा अभ्यास
प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामधील विशेषतः पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारले जाणार आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. उद्या यदा कदाचित आयोगानं फिरवून असा क्वेश्चन विचारला बघा, की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संविधान भवनाची त्या ठिकाणी निर्मिती होणार आहे, किंवा महाराष्ट्रातले पहिले संविधान भवन कुठं तयार होणार आहे महाराष्ट्रातले. आता पर्टिक्युलर ठिकाण तुम्हाला माहिती असावं ही आयोगाची अपेक्षा राहते. मग खाली पहिलाच ऑप्शन देणार ते पुणे, आणि दुसरा 2 नंबरला ऑप्शन देणार ते पिंपरी चिंचवड. मग पुणे का पिंपरी चिंचवड? तर ज्यावेळेस मोर ॲक्युरेट उत्तर काय आहे? मोर ॲक्युरेट उत्तर पुणे नाही. मोर ॲक्युरेट उत्तर पिंपरी चिंचवड आहे. त्याच्यामुळे तुम्ही पिंपरी चिंचवडला घेऊन जाणं अपेक्षित आहे. ऑप्शन ते तसेच फ्रेम करणार. 1 नंबरलाच पुणे ठेवणार. आपल्याला वाटलं पुण्यात होणार आहे. बघा, ज्यांनी वरची वाचलंय त्यांनी पुण्याला टिक करणार. ऑप्शन व्यवस्थित काळजीपूर्वक चारीच्या चारी वाचणं अपेक्षित आहे. तिसरा ऑप्शन ते जाणून बुजून दिल्ली ठेवणार. का? कारण जे काय आपलं जुनं संसद भवन आहे, किंवा त्या ठिकाणी संविधान सभा भरायची दिल्लीमध्ये, तर त्याच्यावरती ऑप्शन नंबर 1 तिसरा दिल्ली वगैरे ठेवू शकतात, आणि चौथा मुंबई वगैरे त्या ठिकाणी ऑप्शन फ्रेमिंग असू शकतं. ओके, असा मुद्दा, महत्वाचा मुद्दा एवढंच लक्षात ठेवा, जो काय पिंपरी चिंचवडमध्ये पहिले असे देशातले संविधान भवन होणार आहे. त्याच्यानंतर परत महाराष्ट्राच्या रिलेटेड असणाराच इम्पॉर्टंट मुद्दा आहे. देशातील दुसरे 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय पुण्यात होणार आहे. बघा, कितवे ते दुसरे, बघा हा मुद्दा लक्षात आहे. म्हणजे पहिलं कुठेतरी असणार आहे ना, मग पहिल्यांदा कुठे होतं ते, तर बंगळुरूमध्ये होतं. देशातील पहिल्यांदाच बंगळुरातील हलसूर बाजाराजवळ केम्ब्रिज लेआउट हे त्रिमितीय म्हणजे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतातील पहिले टपाल कार्यालय साकारलेले होते. मग क्वेश्चन आता, जर दुसरं पुण्यात होत असेल, पुण्यात पण कुठं होणार आहे? सहकार नगर येथे होणार आहे. बघा, जर दुसरं असेल तर पहिलं कुठं झालं, हेही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. देशातील पहिलं कुठे आहे? बंगळुरूमध्ये, आणि हे देशातील पहिलं टपाल ठरलं. दुसरं कुठलं? दुसरं आहे 3D प्रिंटिंग टपाल पुण्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. पुण्यातलं जे काही सहकार नगर त्या ठिकाणी सातारा रोडला असणारा एरिया आहे, त्या सहकार नगरमध्ये त्या ठिकाणी 3D प्रिंटिंग आहे. काय 3D प्रिंटिंग आहे? तर 3D प्रिंटिंगचा विशेष वापर हा बांधकामासाठी केला जातो. म्हणजे असे फ्लोअरवरती फ्लोअर चढवतात, मजले चढवतात. मग ती 3D इमेज दिसावी याच्यासाठी इथं बघा, हे त्या ठिकाणी केवळ इमारत 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे होईल. बघा, इथं लिहिलंय, केवळ इमारतच 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मार्फत त्या ठिकाणी होईल, असा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला फक्त एक एक्झामच्या दृष्टिकोनातून दुसरे बघा, दुसरे 3D प्रिंटिंग पुण्यात सहकार नगरमध्ये, पहिलं 3D प्रिंटिंग बंगळुरूमध्ये होणार झालेलं आहे, असा त्या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. का? तर एका महाराष्ट्रीयन कादंबरीला त्या ठिकाणी खूप मोठा सन्मान त्या ठिकाणी भेटलाय. मराठीतील दुडिया या दुडियाला, बघा, महाराष्ट्रातील दुडिया काय आहे? कादंबरी आहे. दुडियाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे. क्रॉसवर्ड बुक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला भेटलेला आहे? दुडिया कादंबरीला भेटलेला आहे. जर ती मराठीतील दुडिया ही कादंबरी असेल तर ती बट ऑब्वियस कोणी लिहिलेली आहे? तर ह्या दुडियाचा फोटो आहे तसा वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं उद्या एखाद्या एक्झाम मध्ये दुडिया कादंबरी कुणी लिहिली, तर आपण इकडे हात लावतो की यार मी सगळं बाकीचंच वाचलं होतं, की बाबा फकीर अण्णाभाऊ साठेंना लिहिली, अमुक ह्यांनी ही लिहिलं, अमुक त्याने ते, अमुक ही दुडिया कुठून आली. तर ज्या चर्चेतले मुद्दे असतात त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जात असतात. दुडिया ही विश्वास पाटील, बघा, विश्वास पाटील यांची दुडिया आहे, आणि ती कशा संदर्भात आहे? तर जे काही नक्षलवादी त्यांना ज्यावेळेस विश्वास पाटलांना, ज्येष्ठ इतिहासकार आहेत, महाराष्ट्रातील बरीचशी पुस्तकं विश्वास पाटलांनी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. ती देखील पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता की विश्वास पाटलांची गाजलेली पुस्तकं खालीलपैकी ही आहेत म्हणून. तर हे जे काही विश्वास पाटील आहेत त्यांना त्यावेळेस निवडणूक आयोगाचं काम म्हणून छत्तीसगडमध्ये पाठवण्यात आलं होतं, आणि छत्तीसगडचा, आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीला छत्तीसगड आहे, बरोबर का? गडचिरोलीला लागून असलेला छत्तीसगडचा एरिया हा नक्षलवादी एरिया त्या ठिकाणी समजला जातो. आणि या नक्षलवादी एरियामध्ये काम करत असताना, की नक्षलवाद्यांच्या एरियामध्ये काम करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी आहेत, किंवा कशा स्वरूपाचं त्या तिथलं लोकजीवन आहे, याच्यावरती दुडिया नावाची कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. बघा, देशातील 23 भाषांमधील साहित्य कृतीमधून, किती भाषांमधून? 23 भाषांमधून साहित्य कृतीमधून 10 पुस्तकांची त्या ठिकाणी निवड केली जाते. यंदा
त्या 10 पुस्तकामध्ये मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या दुडिया तुझ्या जळात देशात, बघा, दुडिया तुझ्या जळात देशात या पुस्तकाचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. देशात क्रॉसवर्ड बुक तर्फे हा पुरस्कार 1998 सालापासून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सिंपल क्वेश्चन विचारला एक लाइनर तर एवढाच विचारणार, क्रॉसवर्ड बुक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला दिला? दुडियाला दिला. दुडिया ही कादंबरी कोणाची आहे? तर दुडिया कादंबरी विश्वास पाटलांची आहे. आता पुढे जाऊन एक टप्पा क्वेश्चन हार्ड करण्याचा प्रयत्न केला तर 2 लाईनीमध्ये क्वेश्चन विचारताना क्रॉसवर्ड बुक पुरस्कार जो काय आहे याची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर 1998 सालापासून त्याची सुरुवात झालेली आहे. मग ह्या दुडिया कादंबरीमध्ये काय आहे हा मुद्दा यदा कदाचित त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके. याविषयी विश्वास पाटील म्हणाले की धगधगत्या नक्षल चळवळी आणि त्याच्या वाढलेल्या पार्श्वभूमीवरती एखाद्या कादंबरीला जे काही एवढंच फक्त महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की छत्तीसगडमध्ये नक्षली आंदोलनाने वेढलेल्या 2 जिल्ह्यामध्ये त्यांना नेमलेलं असताना त्यांनी नक्षलवाद्यांच्या संदर्भात असणारं जे काही लोकजीवन आहे किंवा वन्यजीवन आहे याच्यावरती लिहिलेली ही कादंबरी आहे. हा त्या कादंबरीतला गाभा आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. पुढचा मुद्दा, आपण सर्व त्या ठिकाणी मिक्स केलेलं आहे. बघा, एखाद्या पुस्तके म्हणजे एखादी साहित्यकृती त्याला पुरस्कार भेटला. मग अशी राफेल नदाल हा खेळाडू आहे त्याच्यावरती क्वेश्चन घेतला. त्याच्यानंतर आता नियुक्ती महत्वाची कोणावरती असे एकत्र मिक्सिंग मध्ये म्हणजे सलग बाबा कोण एक्सपायर झालेत किंवा कोणाला कुठला पुरस्कार भेटलाय हे सलग करायला गेलं की त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जम्बलिंग होण्याचे चान्सेस असतात. थोडं मिक्स केलं तर बाबा आपल्याला थोडा स्पेस गावतो, म्हणजे ब्रेनला स्पेस गावतो. यार बाबा हे इकडं यावेळी एक्सपायर झालेत, हे ह्यावेळी एक्सपायर झालेत किंवा ह्यांना हा पुरस्कार भेटला होता, यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली. तर महत्वाच्या नियुक्तीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर शोभने यांची नियुक्ती झालेली. कुठं झालेली आहे तर बघा, राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे यांची फेरनियुक्ती झालेली. ते तिसऱ्यांदा या पदावरती आलेले. त्याच्यामुळे यदा कदाचित हित क्वेश्चन नाही विचारणार. राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आणि ही एक फेरनिवड झालेली. जर फेरनिवड नाही पण तू ह्यातले जे काही डॉक्टर शोभने आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो असं मला वाटतं वैयक्तिक. का विचारला जाऊ शकतो? कारण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी लेखक डॉक्टर रवींद्र शोभने यांची नियुक्ती झालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा की डॉक्टर रवींद्र शोभने हे खालीलपैकी कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, कितव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ते साहित्य संमेलन कुठे झालं, हा मुद्दा तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उद्या तर आपण क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी करूच, परंतु तुम्ही सांगितलं तर मला अजून जास्त त्या ठिकाणी उत्साह येईल. एवढाच मुद्दा ह्या ठिकाणी या पेपर मधला या पेजवरचा इम्पॉर्टंट आहे की हे दोन व्यक्ती डॉक्टर सदानंद मोरे यांची साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी आणि मराठी विश्वकोश म्हटलं की बघा, विश्वकोश म्हटलं की डॉक्टर शोभने आणि सदानंद मोरे म्हटलं की साहित्य आणि संस्कृती महामंडळ महाराष्ट्र राज्य सरकार असं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा मुद्दा, वन लाइनर स्वरूपाचा जर त्या ठिकाणी क्वेश्चन यायचा म्हटलं तर याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे घाटकोपर या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. ही इमेज त्या ठिकाणी आहे. कशा पद्धतीचं स्मारक असणार आहे इथं बघा, तुम्ही पुतळा त्या ठिकाणी पाहू शकता की त्या ठिकाणी घाटकोपरला हा मुद्दा हे जे काय स्मारक आहे हे स्मारक त्या ठिकाणी इथं बघा, ह्या ठिकाणी हे स्मारक तुम्हाला पाहता येऊ शकतं. हे स्मारक त्या ठिकाणी पाहता येऊ शकतं की काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे घाटकोपर या ठिकाणी होणार आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी एवढाच फक्त मुद्दा महत्वाचा आहे, कारण मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर आहे. तर यदा कदाचित किंवा
जर आत्ता क्वेश्चन नाही विचारला तरी आगामी काळामध्ये जी काय आता 9,500ची पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी रेल्वेसाठी फॉर्म भरतात त्यांच्या दृष्टीने पण हे करंट अफेअर खूप जास्त महत्वाचं आहे. ज्यांनी मुंबई झोनलला क्वेश्चन विचारलाय तर त्याच्यावरती हा क्वेश्चन करंट अफेअर या अंडर येऊ शकतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती घाटकोपरला काय आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधले जाणार आहे. मग क्वेश्चन स्टॅटिक वरती कसा विचारते, जर यदा कदाचित चालू घडामोडीला त्यांनी हिस्ट्रीचा टच दिला तर क्वेश्चन कसा विचारतील. तर आयोगाने एकदा क्वेश्चन असा विचारलाय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव काय. तर तुम्हाला मागच्याच लेक्चरला मी सांगितले तुकाराम अण्णा ही ट्रिक लक्षात ठेवायची. काय? तुकाराम अण्णाभाऊ साठे. तुकाराम अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. अजून काय विचारलं जाऊ शकतं, तर अजून त्यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं की अण्णाभाऊ साठे यांनी काय केलेले, तर लाल बावटा कला पथकाची त्या ठिकाणी निर्मिती केली आहे. मग लाल बावटा कला पथक खालीलपैकी कोणी त्या ठिकाणी चालू केलेले, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या ठिकाणी चालू केलेले. म्हणजे 3 क्वेश्चन मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले. आणि त्यांची जी काही जयंती ही 1 ऑगस्टला त्या ठिकाणी साजरी केली जाते. बघा, 1 ऑगस्ट रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. बघा किती मुद्दे सांगितले मी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक कुठे उभारलं जाणार आहे, घाटकोपरला. त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव काय, तर तुकाराम अण्णाभाऊ साठे. तिसरा क्वेश्चन, त्यांनी कशाचं कुठलं प्रसिद्ध असं पुस्तक लिहिलंय, तर लाल बावटा कला पथक. मला वाटतंय राज्यसेवा प्रिलिम्स 2022ला ह्या लाल बावटा पथकावरती क्वेश्चन आहे अण्णाभाऊ साठेंच्या. आणि परत लाल बावटा अजून काय क्वेश्चन आहे की बाबा 1 ऑगस्टला कोणाची जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाते, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची त्या ठिकाणी जयंती साजरी केली जाते. की दलित समाजामध्ये लोकशाहीर म्हणजे शाहिरीच्या माध्यमातून खूप मोठी जनजागृती करण्याचं काम एका म्हणजे गरीब कुटुंबातील एका व्यक्तीनं केलं. त्याच्यामुळं ह्यांचं जे काय अण्णाभाऊ साठेंचं जे काही योगदान आहे हे खूप म्हणजे खूप मोठं असणार आहे. ओके, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन. राज्यातील एकमेव, पुढचा क्वेश्चन, राज्यातील एकमेव युद्ध स्मारक, एकमेव आहे का नाही म्हणजे पहिलंच, राज्यातील एकमेव युद्ध स्मारक डोंबिवलीतील डोंबिवलीत म्हणजे कुठं होणार आहे, डोंबिवलीमध्ये. जसं घाटकोपर मध्ये बघा, हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी पर्यायामध्ये देण्याचा आयोग काय करणार किंवा एक्झामिनर काय करणार, फसवण्यासाठी प्रयत्न करणार, ट्रॅप लावणार. घाटकोपर आणि डोंबिवली दोन्हीकडे देणार. घाटकोपर म्हटलं की अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक, आणि डोंबिवलीमध्ये काय आहे, तर राज्यातलं पहिलं किंवा एकमेव युद्ध स्मारक कुठं होणार आहे, ते आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. आणि हे युद्ध स्मारक आहे ते कुठं होणार आहे, डोंबिवलीत होणार आहे. पद्मश्री गजानन माने यांच्या हस्ते याचं भूमिपूजन करण्यात आलं. मग हे गजानन माने कोण आहेत, तर पद्मश्री गजानन माने 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये ते सक्रिय सहभागी होते. म्हणजे पद्मश्री पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. आणि 1971चं ज्या ठिकाणी भारत पाकिस्तान किंवा बांगलादेश युद्ध जे काय त्या ठिकाणी झालं, तर त्या युद्धामध्ये ते सक्रिय सहभाग होते. आणि म्हणूनच अशा व्यक्तीच्या हातून त्याचं भूमिपूजन होणे हे फार जास्त गौरवाचे आणि कौतुकास्पद अशी बाब आहे. तर राज्यातील एकमेव असं युद्ध स्मारक डोंबिवलीत होणार आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, पुढचा क्वेश्चन. हा क्वेश्चन खूप जास्त मला इम्पॉर्टंट वाटतो. आता बघा, याच्यामध्ये देशामध्ये फक्त आता 6 राष्ट्रीय पक्ष राहिलेले आहेत. बघा, राष्ट्रीय पक्ष किती आहेत आता, पहिले होते 8, आता किती राहिलेत, देश में अब सिर्फ 6 राष्ट्रीय पार्टियां. देशात भारतामध्ये सध्या आता 6 राष्ट्रीय पक्ष राहिलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला ह्या सगळ्या पार्टी आणि त्यांची कधी स्थापना झाली याच्यावरती क्वेश्चन विचारलेले. बऱ्याच एक्झाम मध्ये बऱ्याच ठिकाणी पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेलं जे काय पक्ष आहेत याच्यावरती त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांचं पक्ष चिन्ह काय आहे याच्यावरती वेगवेगळ्या एक्झामला क्वेश्चन विचारताना दिसतात. सध्या इलेक्शनचा कालखंड आहे त्याच्यामुळं या मुद्द्यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता आपण बघू, सगळ्यांना पहिल्यांदा माहिती असलेलं काय, तर राष्ट्रीय काँग्रेस. बघा,
काँग्रेस सगळ्यांना माहिती असणार इतिहासाचा टच असणार 28 डिसेंबर 1885 ला 28 डिसेंबर 1885 ला मुंबई येथे एका तेजपाल संस्कृत शाळेमध्ये ओमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं राष्ट्रीय सभेचं काय ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी भरलं होतं आणि त्या ठिकाणीच काँग्रेसची स्थापना झाली. म्हणून 1885 साली किती 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली मुंबई येथे आणि त्या मुंबईच्या राष्ट्रीय सभेच्या जे काय अधिवेशन होतं त्याचा अध्यक्ष होते ओमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? ओमेशचंद्र बॅनर्जी. पुढं हे झालं. त्याच्यानंतर माहितीतला असलेला पक्ष कुठला आहे? बीजेपी. ह्यांचा माहिती आहे हाताचा पंजा. बीजेपी भारतीय जनता पार्टी स्थापना कधी 1980 साली बीजेपीची स्थापना आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती असलेला पक्ष म्हणजे हत्ती. तो कोणाचा आहे? मायावतीचा हत्ती आहे. कोणाचा? मायावती. मायावतीची जी काय बसप बहुजन समाज पार्टी बसप बीएसपी म्हणजे बहुजन समाज पार्टी ही मायावतींची आहे. त्यांचा हत्ती हे सिम्बॉल आहे. त्याची स्थापना 1984 साली झाली. राष्ट्रीय पार्टीचा दर्जा त्याला 2004 साली भेटलेला आहे. हा मुद्दा काही इथं विचारणार नाही कारण जुना मुद्दा आहे. फक्त स्थापनावरती त्या ठिकाणी तुम्ही 1984 ला बसपची स्थापना झालेली आहे. 85 ला 1885 ला 1885 आणि हे 1984 1885 ला काँग्रेसची स्थापना आहे. आता त्याच्यानंतर माकप बघा माकप म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी. बघा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कुठली? मार्क्सवादी. ह्याच्यामधले ह्याचा सिम्बॉल नीट लक्षात घ्या. सिम्बॉल आहे विळा आणि हातोडा. तर त्याची स्थापना झालेली 1964 ला. हा त्या ठिकाणी आयोगानं जो काही क्वेश्चन विचारला होता मला वाटतंय प्रिलिम्स असेल 2023 ची राज्यसेवा प्री तो पेपर तुम्ही राज्यसेवा प्रीचा पेपर काढून बघा. हे जोड्या लावामध्ये विचारले आणि त्याच्यामध्ये माकप दिले 1964 ला. ओके. कारण सगळ्यांना माहिती होतं काँग्रेसची 85 ला स्थापना 1885 ला त्याच्यामध्ये तो मुद्दा त्याच्यामध्ये नव्हता. पण माकपची स्थापना 1964 ला आहे. त्यांचं चिन्ह खूप जास्त आहे विळा आणि हातोडा. विळा आणि हातोडा अशा पद्धतीनं आता फक्त मार्क्सवादी जी काय आहे तीच ही राहिलेली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेली पार्टी राहिलेली आहे. त्याच्यानंतर बीजेपी स्थापना बघितली 1980 ला. आता हे जे काही दोन पक्ष आहेत हे दोन पक्ष चर्चेमधले असलेले आहेत. का चर्चेमध्ये असलेले आहेत? सगळ्यांना माहिती आम आदमी पार्टीची स्थापना ही कुणी केली? अरविंद केजरीवाल यांनी केली. संस्थापक कोण आहेत? अरविंद केजरीवाल. त्यांना रिसेंटली त्या ठिकाणी जेल झाली होती. मग खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा खालीलपैकी कोणत्या महिलेकडे आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग ही जी काय आम आदमी पार्टी आहे तिचं चिन्ह आहे झाडू आणि तिची स्थापना झाली होती 2012 साली. किती? 2012 साली आम आदमी पार्टीची त्या ठिकाणी स्थापना झाली होती. परंतु राष्ट्रीय पार्टीचा दर्जा तिला मागच्या वर्षी भेटला. म्हणजे कधी भेटला? 2023 साली त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रीय पार्टीचा दर्जा भेटला. आता पुढची अजून एक पार्टी आहे ती म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी NPP. नॅशनल पीपल्स पार्टी NPP. कॉन्रेड संगमा आणि पी संगमा. कॉन्रेड संगमा हे अध्यक्ष आहेत आणि सध्या पी संगमा अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश वगैरे त्या भागामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी या पार्टीची स्थापना केली आणि तिचं चिन्ह आहे पुस्तक बुक. हे दिसतंय ना पुस्तकाचं सिम्बॉल. स्थापना आहे 2013 साली आणि त्याला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा 2019 साली भेटलेला आहे. मग आता बघा 12 साली आपची स्थापना झाली झाडूचं सिम्बॉल आहे आणि 13 साली नॅशनल पीपल पार्टीची स्थापना झाली पुस्तकाचं चिन्ह आहे. हिला 19 मध्येच दर्जा भेटलेला आहे आणि हिला 2023 मध्ये त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. त्याच्यामुळे रिसेंटली आप ही पार्टी खूप जास्त चर्चेतली आहे. त्याच्यामुळे यदा कदाचित आगामी काळावरती हे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचं चिन्ह किंवा राष्ट्रीय पक्ष आणि त्यांची स्थापना हे विचारलं जाऊ शकतं. शिवाय जे काय स्थानिक पक्ष आहेत यांची देखील तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून ठेवा. त्याचं कारण म्हणजे आता माझ्याकडे ती इमेज नाही परंतु मला आता आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. जे काही छत्रपती संभाजी महाराज आहेत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य या पार्टीची स्थापना केलेली आहे. स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली आहे.
स्वराज्य पार्टीची स्थापना ही छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे. आणि का केलेली आहे? त्याचं चिन्ह आहे. त्याचं चिन्ह म्हणजे त्यांनी असा एक पेन दाखवलाय. त्या पेनामध्ये हे असं निप आहे. आणि त्याला असे 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 हे असलेले ह्या पेनला हे काय आहे? पेन. सप्तरंगी पेन असं त्याला म्हटलंय. सप्तरंगी किरण असलेला पेन. सप्तरंगी किरण असलेला पेन म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 असे किरण दाखवलेत. आणि पेन हे त्याचं सप्तरंगी पेन हे त्याचं सिम्बॉल आहे, म्हणजे राष्ट्र त्या पक्षाचा हे चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे. त्याच्यानंतर स्वराज्य पार्टी हे पक्षाचं नाव आहे. छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरला त्या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. कुठं? कोल्हापूरला स्थापना झालेली आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांचा जे काय पवार साहेब आहेत, यांनी पवार साहेबांनी तुतारी तुतारी नसते, तुतारी नाही तिथं ऑप्शन मध्ये तुतारी पण देतील आणि तुम्हाला फसवतील. तिथं एक जणाने कोणीतरी तुतारी पण घेतली होती. तुतारी वाजवणारा मनुष्य असं त्यांचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे फसायचं नाही. शरद पवार साहेब यांचं तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि अजित पवार साहेब यांचं घड्याळ जे काय ते सिम्बॉल आहे. शिवाय इकडं जे काय शिवसेना गट आहे, ठाकरे गट, त्यांचं मशाल हे चिन्ह आहे. आणि इकडं ऑलरेडी धनुष्यबाद हे शिंदे गटांची जी काही शिवसेना आहे त्यांचं आहे. अशा पद्धतीने बीजेपीचं कमळ आहे. अशा पद्धतीने जेवढे जेवढे पक्ष आहेत, मग शिवसेनेची स्थापना कधी झाली हेही विचारलं जाऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कधी झाली हेही त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं या 2 पक्षांमध्ये फुटी पडल्यामुळं आगामी काळामध्ये जर क्वेश्चन विचारायचा झाला तर तिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना कधी झाली आणि शिवसेनेची स्थापना कधी झाली, कोणी केली, सर्वांनाच माहिती आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. हर हुन्नरी कलाकार अकालीच एक्झिट. हे जे काही सगळ्यांना माहिती आहे, हे त्यांचा फोटो बघितल्यानंच तुमच्या लक्षात येईल. हर हुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं 57व्या वर्षी अचानकच त्या ठिकाणी निधन झालं. सगळ्यांना माहिती आहे, कर्करोगातून ते नुकतेच बरे झाले होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालं. त्याचा क्वेश्चन कुठे येईल असं मला वाटतं, त्यांचा क्वेश्चन या पॉइंटवरती येऊ शकतं असं मला खूप जास्त वेळा वाटतं. की हे जे काय अतुल परचुरे होते, हे त्या ठिकाणी विनोदाच्या संदर्भात खूप मोठी गाजलेली व्यक्ती होती. आपल्या सहज सुंदर अभियानाने रसिकांना कधी खळखळून हसवणारे तर कधी अंतर्मुख करायला लावणारे असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, की ज्यांना पु ल देशपांडेंनी कौतुकाची थाप मारली होती, अशी शाब्बासकीची थाप त्या ठिकाणी दिली होती. असे अतुल परचुरे साहेब यांचं त्या ठिकाणी नुकतंच निधन झालं. तर त्यांचा क्वेश्चन इथे येऊ शकतो की त्यांच्या आयुष्यातील प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट कुठला? तर अलीबाबा आणि 40शीतले चोर. 40 चोर नाही, अलीबाबा आणि 40 चोर नाही, अलीबाबा आणि 40शीतले चोर हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. नवरा माझा नवसाचा, खिचडी, ब्रेव्ह हार्ट, जाणीव, झकास, नारबाची वाडी, गुलमाल, त्याच्यानंतर या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारलेली आहे. तरुण तुर्क, म्हातारे अर्क, प्रियतमा, वासूची सासू, आम्ही आणि आमचे बाप, वाह गुरु आदी गाजलेल्या नाटकांमध्ये अतुल परचुरे यांनी त्या ठिकाणी एक चांगली भूमिका केलेली चांगली भूमिका केलेली त्या ठिकाणी दिसते. जे काही आपले राज ठाकरे साहेब आहेत त्यांचे अत्यंत जवळचे मित्र त्या ठिकाणी ते होते. त्याच्यानंतर नुकतीच 14वी महारत्न दर्जा असणारी एक कंपनी त्या ठिकाणी आहे, ती म्हणजे HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड. या कंपनीला नुकताच 14वे महारत्न म्हणून त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. मग क्वेश्चन असा विचारतील, सध्या किती महारत्न दर्जा प्राप्त असणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचा क्रायटेरिया काय? इकॉनॉमिक्स मध्ये क्वेश्चन विचारला तर महारत्न कंपनी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे असा देखील त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे स्टॅटिकच्या पार्टमध्ये तुम्ही ते पाहून घ्या. सध्या भारतामध्ये महारत्न म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मिनीरत्न नंतर नवरत्न भेटतं आणि नवरत्न नंतर त्या ठिकाणी महारत्न दर्जा त्या ठिकाणी त्या कंपनीला दिला जातो. आणि मग सध्या भारतामध्ये 14 महारत्न कंपन्या आहेत आणि सध्याच हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडला महारत्न पदाचा त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. पुढं अत्यंत इम्पॉर्टंट असणारा हा क्वेश्चन आहे, कारण आपल्याला आयोग आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये एक्झामिनर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती क्वेश्चन विचारताना दिसतात. ह्यांचा फोटो या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्टर तारा भवाळकर. ओके, डॉक्टर तारा भवाळकर. दिल्ली येथे होणाऱ्या, कुठं होणार आहे? दिल्ली इथं होणार आहे,
दिल्ली इथं होणाऱ्या 58व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्यिक आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची एकमतानं त्या ठिकाणी निवड करण्यात आली. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. कितवा हे संमेलन आहे ते आहे 98. कुठं होणार आहे? दिल्लीला होणार आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तारा भवाळकर आहेत. याच्या पलीकडे याच्यावरती क्वेश्चन जाणार नाही. तारा भवाळकरांची एखादी प्रसिद्ध असणारी त्या ठिकाणी कादंबरी वगैरे पुस्तक वगैरे ते पण विचारलं जाऊ शकतं. परंतु लक्षात घ्या, लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा त्या ठिकाणी गाढा अभ्यास करणाऱ्या त्या तारा भवाळकर ह्या आहेत. हा मुद्दा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. पुढं, जर हा 58वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल तर तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. हा देखील जर जोड्या लावा स्वरूपामध्ये जर हार्ड करायचा क्वेश्चन ठरलं तर 97 आणि 98 असे दोन्ही, कारण एकदा मला असं वाटतं 2021चा गट ब चा राज्यसेवा कंबाईन प्रिलिमचा पेपर आहे त्याच्यामध्ये जोड्या लावायला त्यांनी डिरेक्टली विचारलं होतं 92 93 94 95 मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन विचारले होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्याच्यामुळे जर हे 98 दिल्लीला होणार असेल तर रिसेंटली जे काही 97 झालं हे कुठं झालं आणि त्याचा अध्यक्ष कोण होतं हे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. ओके, पुढचा क्वेश्चन, सुहास जोशी. मुद्दा लक्षात घ्या की सुहास जोशी ह्या जे काय आहेत ही एक स्त्री आहे. ही सगळ्यांनी ह्या अभिनेत्रीला पाहिलं असेल की सुहास जोशी आहेत हे एक स्त्री आहे आणि त्यांना नुकताच विष्णुदास भावे पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे पुरस्कार 2024 ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे. 57वा आहे तो आणि तो कधी दिला जाणार आहे तर 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनाचे औचित्य सांगून. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो तर 5 नोव्हेंबरला त्या ठिकाणी रंगभूमी दिन साजरा केला जातो. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर ह्या ज्या काही आहेत ही एक अभिनेत्री आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांची आनंदी गोपाळ, नटसम्राट, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृतिचित्रे, अग्निपंख अशी अनेक नाटके गाजलेली आहेत. तसेच तू तिथे मी, आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई असे गाजलेले मराठी चित्रपट देखील त्यांनी साकार केलेले आहेत. या सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्कार 57व्या क्रमांकाचा 5 नोव्हेंबर रंगभूमी दिवशी त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या पुरस्काराची रक्कम आहे 25,000 रुपये. बघा, 25,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे. पुढचा क्वेश्चन, रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती आणि जे काय उद्योग भवनाचे नामांतर त्या ठिकाणी रतन टाटा यांच्या नावाने त्या ठिकाणी केलेलं जातं. 2023 मध्ये त्यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला. त्याच्यानंतर हा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. भारतामध्ये जर एखादी गोष्ट पहिल्यांदा होणार असेल तर त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या एक्झामला एका वर्षात प्रश्न विचारलाच जाणार. भारतामध्ये रंगणार पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा. यात 24 देशांचे, किती देशांचे? 24 देशांचे 16 पुरुष आणि महिला संघ सहभागी होतील. भारतात बघा KKFI ने प्रसिद्ध केल्यात म्हटलेले की भारत खो खो खेळाचा जनक आहे. मग क्वेश्चन असा विचारतील, खो खो या खेळाचा जनक किंवा खो खो या खेळाची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली तर ती भारतामध्ये झाली. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. इथं खो खोचं बघा, मी ह्या डांबावरती मुलगा बेल मारतोय, सगळ्यांना माहिती असेल की डांबावरती बेल मारणे हा प्रकार असतो. खो खो सगळे खेळलेले, बेल मारतानाचा हा फोटो घेतलाय. KKFI खो खो, खो खोचं बघा ना, हा KKF म्हणजे फेडरेशन, आय म्हणजे इंडियाचा, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया. त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर सुधांशु मित्तल हे त्याचे अध्यक्ष आहेत. कारण चर्चमधले असणारे हे फेडरेशन आहे त्याच्यामुळे त्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. KKFI चे अध्यक्ष आहे सुधांशु मित्तल आणि भारतामध्ये खो खोची विश्व चषक स्पर्धा म्हणजे वर्ल्ड कप खो खोचा हा भारतामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, जगातील सर्वाधिक मानधन घेणारे राष्ट्रप्रमुख. बघा, जगातील सर्वाधिक मानधन घेणारे राष्ट्रप्रमुख आहेत लॉरेन्स वाघ, पंतप्रधान आहेत सिंगापूरचे. ते जगातील सर्वात जास्त वार्षिक पगार घेतात. त्या ठिकाणी पगार किती डॉलरमध्ये वगैरे आपल्याला काय माहिती, फक्त सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वांग म्हणून कोणतरी आहेत ते सगळ्यात जास्त पगार घेतात. अशा पद्धतीचा मुद्दा आहे. ओके, पुढं, हरियाणात भाजप आणि
जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्या आघाडीचा अलायन्स सरकार त्या ठिकाणी आलं. मग तुम्ही म्हणताल सर असले क्वेश्चन विचारले जातील का? 100% विचारले जातील. का विचारले जातील? हरियाणामध्ये बीजेपी लागलं ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही. तर जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी बीजेपीचा पराभव होऊन एक अलायन्स आलं. जम्मू काश्मीर राज्याला 2019 साली त्या ठिकाणी आपण केंद्रशासित प्रदेशाचा त्या ठिकाणी दर्जा दिला. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर तिथली होणारी ही पहिलीच निवडणूक होती आणि जर एखाद्या ठिकाणची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत असं मला वाटतं. आता बघा या ठिकाणी झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरकार होणार आहे. पहिल्यांदाच होणार आहे का नाही? प्रथमच होणार आहे बघा. आणि आघाडीला तिथे 49 जागा भेटल्या. आता बघा इथं लिहिलंय की तब्बल 10 वर्षाच्या खंडानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या जम्मू काश्मीरने नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला कौल दिला. कोणाला? नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला त्या ठिकाणी कौल दिला. आणि याचे जे काही उपाध्यक्ष आहेत उमर अब्दुल्ला, कोण? उमर अब्दुल्ला यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याचे त्या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेले आहे. मुख्यमंत्री डिक्लेअर झालेत का? अजून तरी डिक्लेअर झाले नाहीत. हे 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. आगामी काळामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री यदा कदाचित डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला कळेल. परंतु उमर अब्दुल्ला हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याचे चिन्ह त्या ठिकाणी दिसतात. क्वेश्चन का विचारला जाईल? केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीचा त्या ठिकाणी रणशिंग फुकलं गेलं. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होतील आणि कोण निवडून आलं, म्हणजे कोणती पार्टी निवडून आली? तर नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी त्या ठिकाणी अलायन्स निवडून आलं आणि प्रथमच त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार स्थापन होणार आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा की जम्मू काश्मीर मधल्या विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या ह्या खालीलपैकी किती जागांसाठी झाल्या? म्हणजे जे काय जम्मू काश्मीरची विधानसभा आहे ही खालीलपैकी किती जागांची आहे? जशी महाराष्ट्राची विधानसभा किती आहे? 288 जागांसाठी आता सध्या सगळ्यांना माहिती आहे 20 नोव्हेंबर रोजी आपल्या 288 जागांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होणार आहे. तसं जम्मू काश्मीरमध्ये किती जागांसाठी इलेक्शन होणार आहे हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी मला स्पष्ट करून सांगा. ओके, पुढचा क्वेश्चन. अनुसूचित जाती आरक्षण आणि उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. अनुसूचित जाती म्हणजे काय? एससी. अनुसूचित जाती आरक्षण आणि उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. तर इथे बघा पटना उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती अनंत मोहन बदर. कोण? अनंत मोहन बदर. कुठल्या उच्च न्यायालयाचे आहेत? पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त रिटायर्ड न्यायमूर्ती ते अनंत मोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी समिती त्या ठिकाणी बदर आयोग असं पण त्याला आपण म्हणू शकतो. ओके, कशासाठी नेमणार आहे? तर अनुसूचित जातींना राज्यामध्ये असलेल्या 13% आरक्षणाची उपजातीनुसार टक्केवारी किती असावी याची शिफारस राज्य सरकारला करावी. म्हणून म्हणजे एससी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या जाती आहेत त्याला टोटल एससी जाती एससी कॅटेगरीला किंवा जे काही अनुसूचित जातीला आहेत त्याला 13% आरक्षण आहे. मग त्याच्यामध्ये पण ज्या काही पोट जाती आहेत तर त्यांच्यामध्ये किती किती आरक्षण वाटावं ह्या 13%मध्ये त्याचं एक काहीतरी असावं. म्हणून न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली समिती महत्वाची आहे. यदा कदाचित परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. आता हा क्वेश्चन का विचारता? तुम्ही म्हणताल सर असला गडबड घोटाळा केलेला कुठं पेपरमध्ये विचारतील का? तुम्ही कंबाईनचा 2022चा प्रिलिमचा पेपर काढून बघा. त्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये बदल झाले होते. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला होता की खालीलपैकी एवढी एवढी दंडाची तरतूद एवढ्या एवढ्या लाख रुपयांच्या दंडाची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली आहे. जर एखाद्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी बदल होत असेल तर त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसतं. मग जर हिथं मेन मुद्दा त्यांनी स्पष्ट केलाय की एमपीएससी सह सर्व सरकारी सर्व परीक्षांसाठी ही तरतूद लागू आहे. काय? स्पर्धा परीक्षेमध्ये जर एकाने गडबड केली किंवा फ्रॉड केला तर त्याला किमान इथं बघा किमान 3 वर्षांची आणि जास्तीत जास्त 5 वर्षांच्या कैदीची शिक्षा तसेच 10 लाख रुपयापर्यंत दंड. मला असं वाटतं या दंडाच्या रकमेवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कमीत कमी किती वर्षांचे दंड कैद होणार आहे? 3 ते 5. बघा
3 ते 5 याच्यामध्ये त्या ठिकाणी कैद होणार आहे. कैद म्हटलं की 3 ते 5, 3 कमीत कमी होणार आहे आणि 5 ही जास्तीत जास्त होणार आहे. आणि 10 लाख रुपयांचा त्या ठिकाणी जर परीक्षेमध्ये गडबड केली तर दंड होणार आहे. ही जी काय आपली जी काय भारतीय न्याय संहिता आहे 2000, बघा भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता असं म्हटलेलं आहे. हा पण मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पोलीस भरतीचे वेगवेगळे पेपर आहेत, त्याच्यामध्ये भारतीय दंड संहिता, त्याच्यानंतर जो काय आपला एव्हिडन्स ऍक्ट आहे, त्याच्यानंतर क्रिमिनल CRP आहे, क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट. तर CRP, IPC आणि एव्हिडन्स ऍक्ट ह्याची जी काय नावं जी काय वेगवेगळी बदललेली आहेत, ती नावं त्यांनी करंटमध्ये विचारली. त्याच्यामुळं जी काय भारतीय दंड संहिता होती त्याला न्याय संहिता असं म्हटलेलं आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. ओके, ती जी काय वेगवेगळी 3 कायद्यांची नावं बदलली ती देखील तुम्ही परीक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, पुढं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी इलेक्शन लागणारे सगळ्यांना माहिती आहे. मग हा क्वेश्चन का घेतला असेल? एकदा MPSCनं मुख्य परीक्षेमध्ये असं विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या राज्याची महाराष्ट्राच्या सोबत निवडणूक झाली होती, आणि मग त्यावेळी आपली पळापळी झाली. तर जसं महाराष्ट्राची निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे, तर महाराष्ट्राबरोबर झारखंड राज्याचे पण त्या ठिकाणी इलेक्शन होणार आहे, परंतु ते 2 टप्प्यात होणार आहे. बघा, महाराष्ट्राचं एका टप्प्यात आणि भारताचं झारखंडचं 2 टप्प्यात होणार आहे, असा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा, इथं मतदान कधी होणार आहे तिथं दिलेले आहे. आणि इथं चीफ इलेक्शन कमिशन जे काय आहेत राजीव कुमार, मी कशासाठी घेतलेले आहे की बाबा जे काही आपले केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, जर क्वेश्चन असा विचारला एकदम सिंपल की सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, राजीव कुमार आहेत, हा मुद्दा लक्षात यावा म्हणून हा क्वेश्चन त्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि महाराष्ट्राचे निवडणूक आहेत UPS मदान. बघा, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान. UPS मदान. ओके, पुढचा क्वेश्चन. बंजारा विरासत नंगारा या म्युझियमचे लोकार्पण झालेले. मग क्वेश्चन असा विचारतील की नंगारा म्युझियम हा खालीलपैकी कशाच्या कोणत्या जातीच्या संदर्भात आहे? तर जो काही बंजारा समाज आहे त्याच्या संदर्भात हा नंगारा म्युझियम जे काय आहे त्याचं त्या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ओके, पुढचा क्वेश्चन की महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. ऑलिम्पिकमध्ये ज्यांना कुणाला सुवर्ण पदक भेटलेले त्यांना 5 कोटी रक्कम देण्याचं राज्य शासनानं त्या ठिकाणी त्या खेळाडूला ठरवलेलं आहे. बघा, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण विजेत्यांना मिळणार 5 कोटी रुपये. राज्य शासनाचा निर्णय. खेळाडूंच्या पारितोषिक रकमेमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. जर ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मिळवलं तर 5 कोटी भेटणार. जर त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गोल्ड मिळवलं तर त्याला 70 लाख रुपये भेटणार. युवा ऑलिम्पिकमध्ये 30 लाख रुपये भेटणार. सांघिक खेळ आणि पॅराऑलिम्पिक, ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक 3 कोटी 75 लाख रुपये भेटणार. सांघिक खेळ, ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक 3 कोटी 75 लाख. नसतं प्युअरली ऑलिम्पिक असेल, एकट्याचं गोल्ड मेडल असेल 5 कोटी. सपोज कबड्डी वगैरे हे जे काही सांघिक खेळ असतात त्यांच्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये. युवा ऑलिम्पिकसाठी 30 लाख रुपये. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 70 लाख रुपये. ह्या रकमा तुम्ही लक्षात ठेवा. यदा कदाचित आगामी काळामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढचं की सगळ्यांना माहिती जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार त्या ठिकाणी होतात. आता तलाठी असेल, ग्रामसेवक असेल आणि कोतवाल असेल, ह्या तिन्ही पदांची त्या ठिकाणी वेगवेगळी नावं आता त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं की त्यांना तलाठी असेल तर त्याला महसूल अधिकारी त्या ठिकाणी नामांकन भेटावं असं वगैरे त्या ठिकाणी आलेले. तर त्या तिघांना काय काय म्हणतात हाही क्वेश्चन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये विचारला जाऊ शकतो. आणि मग महसुलाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असणारा गोष्ट की ही बघा, हा 500 रुपयाचा स्टॅम्प आहे. आता फक्त 500 रुपयाचा स्टॅम्प राहणार आहे. 100 आणि 200 रुपयाचे स्टॅम्प आता इतिहास जमा होणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला 100चा आणि 200चा स्टॅम्प नोटरी करण्यासाठी किंवा कोर्टाच्या कामासाठी किंवा जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला भेटणार नाही, तर डायरेक्टली तुम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प त्या ठिकाणी घ्यावा लागेल. ओके, पुढचा क्वेश्चन. जगातील सर्वात उंच पुतळा कुठला? तर इथं बघा, न्यूयॉर्क मधला सगळ्यांना माहिती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 93 मीटर आहे. तर भारतातील सर्वात उंच पुतळा कुठला आहे?
182 मीटर असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी 2018 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोह पुरुष असं म्हणतात, गुजरातमध्ये त्यांचा पुतळा आहे. तर त्या गुजरातमध्ये असणाऱ्या ह्या 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार हे महत्त्वाचे आहेत. नोबेल पुरस्कारावरती वारंवार वेगवेगळ्या एक्झामला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारताना दिसतात. निहोन, तुम्ही त्या ठिकाणी नाव बघू शकता, निहोन हिदानोक्यो यांना शांततेचे नोबेल भेटलेले आहे. शक्यतो आयोग 3 नोबेल पुरस्कार विचारतं. कुठलं? शांतता, त्याच्यानंतर साहित्य आणि अर्थशास्त्र याच्यावरती आयोग वारंवार त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या एक्झामला त्या ठिकाणी नोबेल पुरस्कार विचारले जाऊ शकतात. जी काही आता रिसेंटली पोलीस भरती होणार आहेत त्याच्यामध्ये मला असं वैयक्तिक वाटतं की नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी आत्ताचे जे काही डिक्लेअर झालेत या वर्षीचे ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित मुद्दे करा. आता 3च महिन्यांनी एक्झाम होणार आहे ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची. तर त्यामुळं नोबेल पुरस्कारावरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो असं मला वाटतं. तर हे जे काही निहोन हिदोनोके आहेत, तर ह्यांना सध्या शांततेचं नोबेल भेटले. ते कुठल्या देशाचे आहेत? तर ते जपान या देशाचे आहेत. अमेरिकेने 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती त्या ठिकाणी अणुबॉम्ब हल्ला केला. सगळ्यांना माहिती आहे. तिथलं जनजीवन सगळं हे झालं. आत्ता पण तिथली मुलं ही विकलांग जन्माला येतात. याच्यावरती मात करून जगामध्ये आशियातलं सगळ्यात टॉप लेवलचं असणारं जपान हे राष्ट्र त्या ठिकाणी बनलं. म्हणून उगवता सूर्याचा देश असं पण जपानला म्हटलं जातं. त्यामुळे क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की उगवता सूर्याचा देश हा कोणाला म्हटलं जातं? तर जपानला त्या ठिकाणी उगवता सूर्याचा देश असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस अमेरिकेनं हा अणुबॉम्ब हल्ला केला त्यावेळी वाचलेल्यांसाठी काम करण्यासाठी जपानच्या निहोन हिदानोक्यो या संस्थेला यंदाचा शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला. हे बघा, हे शांतता नोबेल निहोन हिदानोक्योचे अध्यक्ष कोण आहेत? तोशियुकी मिमाकी यांनी शांतता नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. निहोन ही काय आहे? संस्था आहे. ही एक संस्था आहे. निहोन हिदोनोकी ही एक संस्था आहे की ज्यांनी अणुबॉम्बचा हल्ला झाल्यानंतर पीडितांवरती त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल हे आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, साहित्याचं नोबेल. साहित्याचं जे काय नोबेल आहे, दक्षिण कोरियाच्या लेखिकेला भेटला साहित्याचा नोबेल. इथे बघा, दक्षिण कोरियाची ही लेखिका आहे. दक्षिण कोरियाची लेखिका हान कांग. कोण लेखिकेचं नाव काय आहे? हान कांग यांना साहित्यासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला. ओके. तर हान कांग या ऐतिहासिक घटना, आव्हाने यांच्याबद्दल लिहिताना मानवी जीवनातील नाजूक भावना, हळवेपणा, वास्तववाद यांचे उत्तम चित्रण त्यांनी केलेलं आहे. हान कांग यांनी दी व्हेजिटेरियन, दी व्हाईट बुक, ह्युमन ऍक्ट्स आणि ग्रीक लेसन आदी पुस्तके लिहिलेली आहेत. हा मुद्दा त्यांचा महत्वाचा आहे. साहित्याचं नोबेल कोणाला भेटले? हान कांग. कुठल्या देशाच्या आहेत? दक्षिण कोरियाच्या आहेत. अशा पद्धतीनं त्यांच्यावरती इम्पॉर्टंट मुद्दा आहे. हा देखील साहित्याचा नोबेल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. जसं आपण आता बघितलं, शांतता बघितलं, साहित्य बघितलं, तर फिजिक्स मध्ये ज्याला भौतिकशास्त्र असं म्हणतात, तर ते कोणाला? हाफिल्ड आणि हिंटन यांना फिजिक्सचा म्हणजे भौतिकशास्त्राचा नोबेल त्या ठिकाणी भेटलेला आहे. कशासाठी भेटलेला आहे? कोणत्या कार्यासाठी भेटलेला आहे? तर मशीन लर्निंगच्या मूलभूत घटक तयार करण्याच्या संशोधनाबद्दल ह्या दोघांना म्हणजे हाफिल्ड आणि हिंटन यांना त्या ठिकाणी, तुम्ही नावं वाटलं तर पाहून घ्या तुमच्या, ते लवकर लक्षात येईल. अमेरिकेचे दोघं पण नागरिक आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन. अर्थशास्त्राचा नोबेल. अर्थशास्त्राचा नोबेल हे स्वीडन अकॅडमी त्या ठिकाणी देत असते. तर आता ह्या अर्थशास्त्राच्या नोबेलचा मुद्दा असा आहे की सामाजिक संस्थांचे महत्व सांगणाऱ्यांना नोबेल. बघा हेडिंग कसं आहे, सामाजिक संस्थांचे महत्व सांगणाऱ्यांना नोबेल. कोणाला भेटलाय अर्थशास्त्राचा नोबेल? तर त्यातली फक्त सुरुवातीची नावं लक्षात ठेवायची. तिघांना भेटलाय, डेरॉन, सायमन आणि जेम्स. बघा, डेरॉन, सायमन, जेम्स एकाच ओळीत लक्षात ठेवायचं अर्थशास्त्र. डेरॉन, सायमन, जेम्स. आता मग पूर्ण नाव तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचू शकता. डेरॉन ए स्मॉल लॉंगू, त्याच्यानंतर सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांची निवड अर्थशास्त्राच्या नोबेलसाठी त्या ठिकाणी झालेली आहे. कमकुवत कायदे असलेली शासन व्यवस्था व शोषण करणाऱ्या संस्थांमुळे शाश्वत विकास का होत नाही? बघा, शाश्वत विकासाबद्दल काम केले.
ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, या संस्थांच्या मुळे शाश्वत विकास होत नाही, याबद्दल केलेल्या संशोधनासाठी डेरॉन, सायमन आणि जेम्स या तिघा अर्थतज्ञांना त्या ठिकाणी अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल दिला गेलेला आहे. हे पेज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पुढचा क्वेश्चन, अवयवांच्या विकासासाठी अवयवांच्या विकासासाठी संशोधन ठरले नोबेलला पात्र. म्हणजे कशासाठी भेटले अवयव? अवयव कशाचा? औद्योगिक क्षेत्राशी संदर्भात आहे ना, म्हणजे औद्योगिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. आता अवयव अवयव म्हटलं की डॉक्टर, मग त्या डॉक्टर वरून लक्षात ठेवायचं व्हिक्टर. बघा, डॉक्टर ट्रिक काय आपली, डॉक्टर आपण म्हणतो ना, अवयव हे ते सगळं डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात आहे. त्याच्यावरून लक्षात काय ठेवायचं? व्हिक्टर. मग ह्या व्हिक्टर आणि गॅरी या दोघांना मायक्रो आरएनए, बघा सगळ्यांना माहिती आहे डीआरएनए वगैरे ते आपल्या असतात बॉडीमध्ये, तर मायक्रो आरएनए व त्यांच्या कार्याच्या संशोधनाबद्दल कशाबद्दल भेटणार आहे? मायक्रो आरएनए व त्यांच्या कार्याच्या संशोधनाबद्दल ह्या व्हिक्टर आणि गॅरी या दोघांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि पुढचा क्वेश्चन, मुंबईने 27 वर्षानंतर इराणी करंडक जिंकलेला आहे. किती वर्षानंतर जिंकलेला आहे? 27 वर्षानंतर इराणी करंडक. मग क्वेश्चन असा विचारला जातो, खालीलपैकी इराणी करंडक हा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आणि खो खो. तर इराणी करंडक हा क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहे. मुंबईने 27 वर्षानंतर पहिल्यांदा इराणी करंडक वरती नाव कोरलं. तर अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली 27 वर्षानंतर तो आपण हे भेटलेलं आहे. आणि जो काही सामनावीर आहे हा सरफराज खानला त्या ठिकाणी देण्यात आला होता. परंतु मग हा इराणी कप मुंबईनं जिंकला, 27 वर्षानंतर जिंकला, अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनशिप खाली जिंकला, सरफराज खानला त्या ठिकाणी सामनावीर भेटलं. पण कोणाच्या विरोधात तो जिंकला हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर शेष भारताविरुद्ध कोण? पुढचा संघ कुठला आहे? शेष भारताच्या विरुद्ध हा कप आपण जिंकलेला म्हणजे मुंबईनं जिंकलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीनं एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मायबोलीला म्हणजे मराठीला सध्या अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. याच्या अगोदर एक छोटा एक 50 सेकंदाचा मी एक शॉर्ट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सर्व एबीपी माझा नावाची एक ट्रिक सांगून मी त्या ह्याच्या अभिजात भाषांवरती त्या ठिकाणी क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु करंटच्या अँगलनं ही खूप महत्त्वाची असते. आत्ता सध्या 11 अभिजात भाषा त्या ठिकाणी आहेत. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. प्राकृतला आणि मराठीला अभिजात भाषेचा सध्या दर्जा गेल्यामुळं हे मुद्दे खूप म्हणजे खूप जास्त चर्चेमध्ये आहेत, इम्पॉर्टंट आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे करंटचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केलं तर मला अजून जास्त त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह भेटू शकतो. त्या ठिकाणी एमपीएससी गट ब, एमपीएससी गट क सगळ्या सरळ सेवा आणि पोलीस भरती याच्या माध्यमातून सेम असंच लेक्चर आणि ह्याचा दुसरा पार्ट म्हटलं की क्वेश्चन आन्सर अशा स्वरूपामध्ये आपण 2-2 लेक्चरची सिरीज प्रत्येक महिन्यासाठी घेणार आहे. हे 1 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत सर्वच्या सर्व करंट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं माझ्या दृष्टीनं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आगामी काळामध्ये आपण त्या ठिकाणी लाईव्ह सेशन पण घेऊ शकतो. मुंबईची जी काय भरती होणार आहे, ह्या मुंबईच्या भरतीला करंटचं वेटेज जास्त असतं. त्यांच्या दृष्टीनं देखील हे लेक्चर खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. हे लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.